नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ग्रामीण मैदानात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथे झाले पाहिजे, यासाठी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन। निवेदनाद्वारे कळकळीने सांगितले आहे की वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा या गावी स्वर्गीय बापूराव देशमुख साखर कारखाना या ठिकाणी अगदी हिंगणघाट शहरालगतच करण्याचे शासन आदेश जागेच्या संदर्भात निश्चित झाले आहे। वेळा व त्यालगतच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार हे निश्चित झाल्यानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु हिंगणघाट मध्ये मेडिकल कॉलेज संघर्ष समिती आणि काही राजकीय पक्ष हे कॉलेज हिंगणघाटला झाले पाहिजे यासाठी आंदोलन सुद्धा करत आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर माजी आमदार राजू तिमांडे हे सुद्धा हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेजसाठी आंदोलन करत आहे। परंतु आज वेळा येथील ग्रामीण लोकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन आपली भूमिका मांडली। निवेदन देतेवेळी त्यांनी अजून काय सांगितलं पाहूया। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। काय विषय आज वेळ्याचे पूर्ण नागरिक इथं आलेले आहे, निवेदन दिलं, काय मागणी तुमची, काय मुद्दा आहे? फक्त वेळाचेच नाही तर वेळा आणि वेळाच्या लगत जे ग्रामीण भागातील लोक आहे, जवळपास 12 ते 15 गावातील लोकांचा आज या निवेदन देण्यासाठी सहभाग नोंदवला गेला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा या समितीच्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामवासियांनी वर्धेचं जे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मिळालं, ज्याची जागा वेळा येथील साखर कारखाना प्रस्तावित करण्यात आली, तीच जागा निश्चित करावी या अनुषंगाने आम्ही निवेदन सादर केलं। जागा तर हिंगणघाटला प्रस्तावित झाली होती असं काही झालं होतं? म्हणजे पहिले हिंगणघाट शहर किंवा ग्रामीण असा विषय नव्हता, हिंगणघाट मध्ये होणं हे स्वाभाविक होतं आणि त्या अनुषंगाने हिंगणघाटच्या अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर जे वेळा गाव आहे, जे स्टेट हायवे होतून तिथून 3-4 किलोमीटर मध्ये नॅशनल हायवे सुद्धा येतो, रहदारी देखील सुव्यवस्थित होते, अशा ठिकाणी ते महाविद्यालय IAS अधिकाऱ्याच्या निदर्शनामध्ये ती जागा योग्य वाटली आणि त्याचा प्रस्ताव गेला। जेव्हा की कलेक्टर आणि IAS दर्जाचे लोक ती जागा निश्चित करत आहे, त्यानंतर देखील काही राजकीय लोक त्याचा बाऊ करतात आणि शहरातच झाला पाहिजे असा अट्टाहास धरतात। याचा अर्थ असा आम्ही समजतो की त्यांना शहराचा विकास पाहिजे, आम्हा ग्रामीण गावकऱ्या लोकांचा इतिहास त्यांना विकास नकोय। म्हणजेच ग्रामीण आणि शहरी हा वाद काही राजकारणी लोक या महाविद्यालयाच्या अनुषंगाने उद्भवत आहे, म्हणून आम्ही त्याचा देखील निषेध करतो। म्हणजे कंपन्या करायच्या आहे, प्रदूषण करायचं आहे, कचरा करायचा आहे तर ग्रामीण भागात कंपन्या घेऊन या, पण मेडिकल कॉलेज येत असेल, डिग्री कॉलेज येत असेल, कुठले विकासाचे धोरण येत असेल तर ते ग्रामीण मध्ये नको, ते शहरीतच द्या। हा जो दुटप्पी भाव राजकारण्यांचा आहे याचा आम्ही निषेध करतो। तर या आंदोलनात जे वैद्यकीय संघर्ष समिती, जे मेडिकल कॉलेजची संघर्ष समिती आहे किंवा हिंगणघाटचे लोक, यांचंही असं म्हणणं आहे की हिंगणघाटला मेडिकल कॉलेज असलं पाहिजे। हिंगणघाट मध्येच हे मेडिकल कॉलेज होत आहे। वेळा हे बाहेर राज्यातलं गाव नाही आहे, हे वेळा गाव हिंगणघाट तालुक्यामध्येच येते आणि हिंगणघाट तालुक्याला एक नद ओलांडून 4 किलोमीटर वरचं ते गाव आहे। म्हणजे त्यांचा जो आग्रह होता हिंगणघाट मध्येच व्हावा तो झालेला आहे, पण आता हा जो नाहक अट्टहास आहे की शहरातच व्हावा, हा अट्टहास असा दर्शवते की तुम्ही ग्रामीण भागात प्रस्तावित झालेल्या जागेचा विरोध करताय, एकंदरीत ग्रामीण विकासाचा तुम्ही विरोध करत आहे। म्हणून आम्ही जे राजकीय लोक ज्यात नाव घ्यायला मुळीच हरकत नाही, अतुल वांदिले आणि त्यांचा गट, राजूभाऊ तिमांडे माजी आमदार, सोबतच संघर्ष समिती ज्यांनी पुढाकार घेऊन हे महाविद्यालय हिंगणघाटमध्ये यासाठी पुढाकार घेतला, तर आमचं असं म्हणणं आहे की हा जो अट्टहास आहे हा एकदम चुकीचा आहे। आतापर्यंत जे 9 महाविद्यालय मंजूर झाले महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी 8 महाविद्यालयांचं काम सुरू झालेलं आहे आणि तुमच्या या राजकीय विरोधापोटी काही लोकांच्या, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या तोंडचा जो घास आहे, कारण की बऱ्याच वर्षानंतर एक सोन्यासारखी संधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी निर्माण झाली, त्याच्या पण तुम्हाला ऑब्जेक्शन आहे, त्याचा पण तुम्हाला विटाळ पडतोय, हे गोष्ट आम्हाला कुठेतरी पसंती पडत नाही आहे। हे तुम्ही जाणीवपूर्वक राजकारणापोटी करत आहे, पण याचा अर्थ असा होत आहे की याचं नुकसान ग्रामीण भागातील लोकांच्या विकासावरती होत आहे। ग्रामीण भागही विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे अशी प्रामाणिक भावना त्यांनी घेऊन याचं समर्थन करावं। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।